तुमचं रेडिओ पण तुम्ही बाईट करू का? तर तुमचं काही मत असेल तर तुम्हाला काही मांडायचं असेल तर ते आधी मांडा, मग आम्ही प्रश्न विचारू. प्रश्न नाही विचारू. हे कांद्यावर बोलणार आपलं मराठी आणि हिंदीत मी आज जो आहे आज विधानसभेमध्ये कांद्याच्या बाबतीतले प्रश्न विचारले. काही इतर सदस्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला, अधिक माहिती दिली. खरं म्हणजे या देशामध्ये जो कांदा उत्पन्न होतो 60% कांदा हा राज्यात उत्पन्न होतो आणि त्या राज्यातील 60%पैकी 60% कांदा जो आहे हा केवळ नाशिक जिल्ह्यात उत्पन्न होतो. कांदा हे गरीब शेतकऱ्याचं उत्पन्न आहे. आपण पाहतो आहोत अवकाळी पाऊस, अनेक इतर ज्या काही गोष्टींच्या अडचणी निर्माण होतात त्या सुद्धा या कांद्याच्या विक्रीला जो आहे अडथळा निर्माण करतात. भाव त्याच्यामुळे पडून जातात, नुकसान होतं शेतकऱ्यांचं. कधी पाणी मिळत नाही, कधी अवकाळी पाऊस, कधी आणखी हा संप, कधी तो संप. आज कांद्याचा क्विंटल मागे खर्च जो आहे हा 1500 रुपये आहे. मी तिथं सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की दुगुना पैसा मिलना चाहिए, फायदा झाला पाहिजे 100%. म्हणजे 1500 असेल तर 3000 रुपये तरी त्याला मिळाले पाहिजे. मी त्या ठिकाणी सांगितलं की 1500 असेल तर निदान 50% तरी फायदा द्या, 2250 तरी फायदा होऊ द्या. त्यामुळे मी सांगितलं की ताबडतोब भारत सरकारकडे जाऊन 2250 ही कांद्याचा हमी भाव ठरवून घ्या, 2250. आणि त्यानंतर कारण आज काय झालंय, बांगलादेशला जो आपला कांदा निर्यात होतो त्याच्यावर त्यांनी 10% आयात कर लावला. भारत सरकारने एक्सपोर्ट करण्यासाठी 20% निर्यात कर लावला आणि कांदा एवढा मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या मध्ये कांद्याचे भाव पडले. आंतरराष्ट्रीय जे व्यापारी आहेत कांदा व्यापारी ते सुद्धा भारताचा कांदा व्यापाऱ्यांशी जे आहे कांदा खरेदीच्या बाबतीमध्ये साशंक असतात. कारण कधी कांदा मिळतो, कधी कांदा आपला मिळत नाही त्यांना. त्यामुळे इतर देशाशी ते व्यापार करतात. त्याचा सुद्धा परिणाम ह्या कांद्याच्या व्यापारावर होतो. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आपण भारत सरकारला सांगू 2250 हमी भाव मिळाला पाहिजे. एवढंच नाही तर 3000 रुपये पर्यंत एक फॉर्म्युला त्यांना सांगितला, तो तिथल्या काही शेतकऱ्यांनी मला कळवला. 3000 रुपयापर्यंत कुठलेही निर्बंध लागू करू नये. 3000 ते 4000 जर झाला भाव तर मिनिमम एक्सपोर्ट प्राइस लागू करावी. 4000 ते 5000 पर्यंत भाव केल्यास एक्सपोर्ट निर्यात शुल्क लागू करावं आणि 5000 ते 6000च्या पुढे तो जर गेला तर आपण निर्यात बंदी मग लागू करावी, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. प्रत्येक वेळा टप्प्याटप्प्यानं हे जे आहे निर्बंध लागू करावे. परंतु सरसकट निर्बंध लागू केल्यामुळं भाव पडल्यानंतर शेतकरी अतिशय अडचणीत येतो. आज लासलगाव मध्ये हे कांदा व्यापार बंद पाडला शेतकऱ्यांनी आणि ते त्या पाण्याच्या टाकीवर चढले आत्महत्या करण्यासाठी. आणि मग त्यावेळेला पोलीस अधिकारी त्यांनी जाऊन समजूत घातली. मला सुद्धा फोन आले, मी सुद्धा सांगितलं की मी निश्चितपणे आज विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडेन आणि मग यावर जे आहे स्वतः
मंत्र्यांनी उत्तर दिलं. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी हजर होते, एकनाथराव शिंदे. त्यांनी सुद्धा सांगितलं की आपण जे सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, काही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आणि इतर जे काही आमच्यासारखे काही आमदार, त्यांना घेऊन अमित शहा साहेब, गोयल यांची जी आम्ही भेट घेऊ आणि या कायम स्वरूपी याच्यावर मार्ग काढण्यासाठी त्यांना विनंती करू. तोपर्यंत त्यांनी सांगितलं की या समृद्धी मार्गाच्या आजूबाजूला इरॅडिकेशन जे सेंटर्स जे आहेत, कांदा टिकवण्यासाठी, कांदा खराब लवकर होऊ नये म्हणून अनेक सेंटर्स आम्ही उभे करतो आहोत. कांद्याच्या चाळी वाढवण्यासाठी त्यांना जे काही शुल्क द्यायला पाहिजे, मदत करायला पाहिजे, त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. या संदर्भामध्ये अनेक इतर सुद्धा सहकार्याने प्रश्न निर्माण केले आणि 2 वेळा उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की दिल्लीत जाऊन लवकरात लवकर हा प्रश्न जो आहे हमें मार्गी लाओ. हिंदी में जानना चाहते हैं, आज किसानों ने आंदोलन किया है नासिक में, आपने भी सदन में प्याज का मुद्दा उठाया है, विस्तार से बताइए क्या है आंदोलन? ये सही बात है कि आज इस देश में जितना ही प्याज निर्माण होता है तो 60% 60% प्याज महाराष्ट्र में होता है और उसके 60% जो प्याज है वो एक नासिक जिले में निर्माण होता है. आज प्याज का भाव गिर गया है, इसलिए जो है व्यापार बंद कर दिया गया और पानी के टंकी के ऊपर जो है सारे लोग जो है चढ़ गए. हमारे जो है किसान काश्तकार आत्महत्या की जो है बारे में जो है वो बात कर रहे थे. हमारे पुलिस कर्मचारी, पुलिस अफसर, उन्होंने जो है जाकर कैसे भी उनको समझाया. मैंने भी फोन पर उनसे बात की और कहा कि विधान भवन में, विधानसभा में इसको हम उठाएंगे और इसलिए हमने इस बात को विधानसभा में उठाया और कहा कि कम आज खर्चा जो है प्याज का हर क्विंटल के पीछे 1500 रुपया होता है. उसमें भी कभी कभी जो है बारिश ज्यादा होता है, कभी नहीं बारिश आना चाहिए, बारिश आता है खराब होता है प्याज. कई सारे जो है संकट जो है, ये जो गरीब किसानों का उत्पादन है प्याज, इसके ऊपर आते हैं. तो कम से कम 2250 रुपया जो है क्विंटल का भाव लगना चाहिए. जो मतलब हमी भाव जिसको हम कहते हैं, इसके नीचे नहीं जा. अगर इसके नीचे जाता है तो भारत सरकार या राज्य कोई भी है, हमको कोई ये नहीं, राज्य सरकार करे, भारत सरकार, उसके नीचे अगर नुकसान होता है तो पैसा जो है भारत सरकार ने देना चाहिए या भारत सरकार ने नाफेड के जरिए जो है 2250 रुपए देकर प्याज खरीद करना चाहिए, ताकि जो है काश्तकार, हमारा जो किसान जो है उसको संकट में हम नहीं डालेंगे. आपकी सरकार यहाँ पर है, 20% एक्सपोर्ट ड्यूटी वहाँ पर लग रही है किसानों को, किसान उसी बात को लेकर नाराज है, तो केंद्र में जाकर बात करेंगे आपकी सरकार के साथ? तो यही तो मैंने कहा कि वहाँ के मंत्री ने भी जवाब दिया और साथ साथ 2 बार खड़े होकर उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उन्होंने कहा कि सही बात है कि ये सारा मामला जो है केंद्र शासन से जुड़ा हुआ है. हम जल्द से जल्द यहाँ भी मीटिंग करेंगे और जल्द से जल्द मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और सारे जो है व्यापारी है या हमारे किसान है और कुछ लोग जाकर जो है पीयूष गोयल और उसके ऊपर जाकर अमित शाह साहब से मिलकर जो है ये निर्यात मूल्य आज लगाया गया है 20%. बांग्लादेश में हमारा प्याज जाता है, उन्होंने 10% जो है उसके ऊपर इम्पोर्ट टैक्स लगाया. अब ये जो है हुआ 30%. अब 30% जब जो है टैक्स में जाता है तो प्याज का बाहर जाना भी बंद होता है. नुकसान व्यापारी का भी होता है, किसान का भी होता है, क्योंकि भाव और नीचे गिरते हैं. इतना ही नहीं, जो अंतरराष्ट्रीय व्यापारी हैं
वो भी जो है उनका भरोसा टूट जाता है कि भारत सरकार कभी प्याज बाहर लाने के लिए टैक्स हटाता है, कभी ज्यादा टैक्स लगाता है। इसलिए उनको जो प्याज जो है वो जितना चाहिए हर दम नहीं मिल सकता है। वो दूसरे देशों के पास जाता है, वहां से प्याज खरीद करता है और इसलिए भी इस व्यापार के ऊपर परिणाम होता है। तो कायम स्वरूप हमेशा के लिए 2250 रुपया जो है, हम तो 100% भी नहीं मांग रहे हैं। 1500 रुपया खर्चा है क्विंटल का, आधा हमको ज्यादा ऊपर से दे दो, फायदा 2250 रुपया हमको ये जो है फिक्स रेट होना चाहिए और सरकार ने जिम्मेदारी भारत सरकार ने उठानी चाहिए। तो उन्होंने कहा कि हम तुरंत जो है दिल्ली में जाकर बात करते हैं। उज्ज्वल साहब, एक सवाल आपसे ये जानना चाहूंगा उज्ज्वल साहब कि आज सामना संपादकीय में तो पहले ये लिखा गया कि चुनाव आयोग एक बहुत बड़ा घोटाला है, वहीं दूसरी तरफ राहुल गांधी ने अभी अभी संसद में वोटर लिस्ट पे सवाल खड़े किए हैं, कहा है कि पूरा विपक्ष वोटर लिस्ट पे सवाल खड़े करेगा, इस पे डिस्कशन होना चाहिए। अरे भाई, या तो मैं प्याज में अटका हुआ है, प्याज से जो है आंखों में पानी आ रहा है, बिना काटे प्याज आंख में पानी रहा था। तुमने दूसरा जो पूछा है, हमको क्या पता है क्या हो रहा है। नाशिकचा एक प्रश्न आहे, नाशिकमध्ये येणारा कुंभमेळा जो आहे तो नाशिकमध्ये होणार आहे आणि त्यापूर्वी काल राज ठाकरे यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की कुंभमेळ्यामुळे नद्या ज्या आहेत सगळ्या अस्वच्छ होतात, अशा नद्यांचं मी पाणीही पिणार नाही, अशा नद्यांचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. कुठेतरी एक त्यांनी टीका केलेली आहे कुंभमेळ्यावर आणि त्यामुळे राजकारण तापलेलं आहे. मुस्लिमांच्या कुठल्या याच्यावर कुठे टीका करत नाही आणि हिंदूंच्या मात्र सगळ्या सणांवर टीका केली जाते, असं नितेश राणे म्हणतात. राज ठाकरेंचं वक्तव्य आणि नितेश राणेंचं वक्तव्य यांच्यावर आपली काय? ठीक आहे, राज ठाकरे साहेबांनी काय म्हटलं असेल किंवा नितेश राणेंनी काय म्हटलंय तो भाग बाजूला ठेवूया, पण नाशिकची परिस्थिती अशी आहे, कुंभमेळा नसला तरी सुद्धा पाणी अशुद्ध आहे. याचं कारण नाशिकच्या त्या नदीच्या बाजूला वरती सगळ्या लोकांना रामकुंडात आंघोळ करायची आहे, त्याच्यावरती ज्या काही इमारती झाल्या त्यांनी ते सगळं गटाराचं पाणी जे आहे ते त्या नदीत सोडलं. सकाळ संध्याकाळ प्रचंड घाण त्या मोठ्या मोठ्या पाईपांमधून त्या नदीत उतर. मला सांगा, मी तर खूप वेळा बोललो, मी स्वतः नावेतून जाऊन ते सगळं पाहिलं, अनेक वेळा बोललो. तिथले जे एसटीपी केंद्र असतात ते दिले चालवायला, अनेक वेळेला जे आहे ते एसटीपी बंदच असतात, असंच सोडून देतात. काही साधी गोष्ट आहे, जर इलेक्ट्रिकचं मीटर बघितलं की त्याच्यावर लक्षात येतं की याने एसटीपी केंद्र चालू केलं होतं की नाही, पण कारवाई होत नाही. त्याच्या पाठीमागे सुद्धा काही झेंड आहेत, आका विका काय म्हणतात ना आजकालच्या भाषा असतील काय मला माहित नाही, परंतु ही घाण एवढी येते. आणि शेवटी मग मी स्वतः त्यांना सांगून जे नळातलं जे शुद्ध पाणी येतं घरामध्ये ती पाईपलाईन टाकून एक गोमुख तयार करून तिथे जे आहे ते पाणी सोडलं आणि सांगितलं हे पाणी जे आहे तुम्ही घरी घेऊन जा तीर्थ म्हणून. तर ते नदीचं स्वच्छ केलेलं स्वच्छ असलेलं पाणी आहे. परंतु आज परिस्थिती अशी आहे की ह्या गोष्टी ज्या आहेत हे घाण बंद होणं ताबडतोब आवश्यक आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की हे रामकुंड आणि तिथे सुद्धा ते आपल्या त्र्यंबकेश्वरला कुशावर्ता छोटा कुंड आहे, हजारो लाखो लोक आंघोळ करतात. ते पाणी सुद्धा सतत वाहत राहिलं पाहिजे कसं तरी. ते शुद्ध होण्याची ज्या काही यंत्र निघालेली आहे ती सगळी यंत्रणा तिथे राबवली पाहिजे, जेणेकरून ते पण पाणी शुद्ध राहील. आणि हे गटार जे सुटलेले आहेत त्या नद्यांमध्ये आमच्या ते सुद्धा जे आहे ताबडतोब बंद केली पाहिजे. मला असं वाटतं नाशिकच्या कुंभमेळ्यातलं सगळ्यात मोठं आणि पुण्याचं काम हे राहणार. तर मग तुम्ही काही सूचना कराल का? कारण त्या दृष्टीने केलेले आहेत, सूचना केलेल्या आहेत, त्याप्रमाणे मी आजच नाही गेली 10-15 वर्ष त्याच्या विरुद्ध बोलतो.
धन्यवाद. मग राज ठाकरेंचं वक्तव्य तुम्हाला योग्य वाटतं? मी माझा मुद्दा सांगितला तुम्हाला. धन्यवाद. कांदा प्रश्न असं आहे की आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. अपेक्षा आहे काही शेतकऱ्यांना, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही दिलासा मिळेल? मैंने जो है बजट नाही तयार केलं. मी बजेट तयार केलेलं नाही, त्याच्यामुळे माझं काय लिहिलेलं आहे ते नाही मला. पण किमान तुम्ही काही मागण्या केल्या असतील, काही मागण्या केल्या होत्या तेव्हा त्यात काही अपेक्षा होईल वाटतं तुम्हाला ते पूर्ण होतील? 1.5 तास थांबा, मग समजेल आपल्याला काय.